आणि सगळेच तमाम कार्यकर्ते महेंद्रश्री दळवी साहेबांचे महेंद्र अंधेरेचे जे दोन बॅट्स आहेत त्या जर कोणाकडे आल्या असतील एसडीचं कव्हर आहे त्याला ते कृपया बॅट द्या, कारण खेळाडू ज्यावेळेला एखादी बॅट घेतो त्या बॅट त्याच्यासाठी बनलेले असतात, तो स्वतः बनवतो आणि ती बॅट त्याला ओळख देतो. त्याच्यामुळे महेंद्रची जी बॅट जर कोणाकडे आली असेल भूलचुकीने तर ती कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्ससमोर आणून द्या. एसडीचं कव्हर त्याला आहे, बॅट कव्हर, आणि बॅट ही कुठल्याही खेळाडूची लक्ष्मी आहे. ती बॅट त्या खेळाडूला नाव देते. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे जर कोणाकडे ती बॅट असेल तर कृपया आणून द्या प्लीज. सुमित ढेकले यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपल्यासाठी काही पारितोषिक आहेत, रोख पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक. चला मॅचला सुरुवात करा. येस अंपायर 1000 रुपयाचं पारितोषिक सुमित ढेकलेला मुख्य व्यासपीठावर दिलं जाईल. खूप खूप धन्यवाद संदीप पाटील सर, आपण इथे उपस्थित राहिलात. रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष. सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिला बॉल पायातला होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न पायावर लागलाय आणि समोर स्टंपच्या सापडलाय फलंदाज. 0 गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. चेंडूचा या चेंडूचा एमडी वॉरियर्स आणि अप्रतिम असं गीत तुम्ही ऐकलत. एकनाथ माळी सम्राट आहेत या गाण्यांचे. 0 फलंदाज बाद होतोय. आकाश पाटील गोल्डन डकचा शिकार. सूरज केने या टीमकडे आहे. नंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी साहिल चौहान फलंदाजीसाठी सज्ज होईल. धावा कराव्या लागणार आहेत. अभिनंदन अलिबागकर आणि नक्कीच उद्याच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. साहिल चव्हाण असा खेळाडू आहे, 18 बॉलमध्ये 65 धावा चेस करायच्या होत्या आणि त्यावेळेला या खेळाडूने त्या 65 धावा चेस केल्या होत्या. त्याच्यामुळे हा जो खेळाडू आहे फलंदाजीतला सगळ्यात मोठा रणधुरंदर आहे आणि आता त्याच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत. हा कसा खेळतोय, शरीरयष्टी पहा, ताकद आहे याच्याकडे, मोठमोठे फटके मारतो. आल्या बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु टप्पा चांगला आहे गोलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये. नयन भगतने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. नयन भगत दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर त्याने हाताळलाय आणि सध्या आपण पाहतोय शांत ठेवलंय. मॅन फ्रॉम वाजेपूर नयन भगत. समोर फलंदाजीसाठी साहिल चौहान. मी म्हटलं होतं हा खेळाडू या मैदानामध्ये आल्यानंतर मोठमोठे फटके मारतो. तोडफोड बॅटिंग सुरू झाली आहे. षटकार. दोन ओव्हरमध्ये 54 धावांची गरज असताना 3 ओव्हरमध्ये 65 धावांची गरज असताना आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 54 धावांची गरज असताना या खेळाडूने त्या धावा चेस केल्यात म्हणून तर त्याचा संघ इथपर्यंत आहे आणि खेळतोय. हाच तो खेळाडू साहिल. 97 धावा चेस करायच्या होत्या, 100 मारल्या होत्या आणि आपण टॉपच्याला मारतो हे इथे सांगत असताना साहिल चौहान त्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. सो मी मगाशी देखील उल्लेख केलाय एसडीचं कव्हर आहे आणि त्या बॅट्स आहेत त्या जर कोणाकडे आल्या असतील तर कृपया ते आणून द्या, कारण खेळाडू भरपूर मेहनतीने बॅट घेत असतात, बॅट बनवत असतात. परत एक वेळा पूल करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर भरपूर वेगाने गेला बॉलपर्यंत. लेग बायचा इशारा ते पंच घोषित करतायत. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर पहिले षटक सुरू असताना निशांत 11 मरुआई मिंदने दादरपाडा टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय आणि मी म्हणेन एक चांगला निर्णय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता पहा पक्षी हळूहळू घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत. सूर्य अस्ताला हळूहळू जाईल परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मला वाटतं नॅचरल प्रकाशामध्येच हा सामना कंप्लीट होईल. ज्या पद्धतीने आयोजन राहिले 9:04 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 8 सामने आज कव्हर करायचे आहेत.
बॅटचा स्विंग कडक आहे, बॉल आणि बॅट मध्ये जो संपर्क आलाय त्याच्यावर लिहिलं गेलंय हा बॉल सीमा पार, षटकार. सूरज केने भावाळे कालच हा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला होता, आयकॉन आहे. भाई चषकामध्ये गोटिवलीच्या इर्ती क्रीडांगणावर निलेश पाटील यांनी जी स्पर्धा संपन्न केली कालच आणि तिथे खूपच चांगला खेळ दाखवला होता. एका मॅच मध्ये बॅटिंगही केली होती आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून मैदानामध्ये खेळतो आणि सध्या त्याच्या बॅटमधून एक चांगला षटकार आलाय. नयन भगतचा खरपूस समाचार घेणारा हा षटकार आहे. टीमची धावसंख्या 13. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. 5 ओव्हरची मॅच आहे. सुपर 8 मध्ये प्रवेश होईल एका टीमचा. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल ऑन साइडला हाफ आर्म जॅप करण्याचा प्रयत्न, बॉल थेट जातो विकेट कीपरच्या. आता डॉट ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. धावा झाल्यात 1 गडी बाद, 13 धावा. ला देखील सपोर्ट करण्यासाठी भरपूर चाहते आलेत. आकाश घरत, रोहन भोईर, निशी घरत, राकेश शिर्लेकर आणि ज्ञानेश्वर ठाकूर या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतो विश्वजित ठाकूर मोठ्या आता गोलंदाजीसाठी आलाय. या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणानून सोडलं. मिस्टर जेपीली याला कोणी म्हटले गेलं. त्याचबरोबर रायगड विरुद्ध ठाणे स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू आणि त्यातल्या त्यात भारत पाकिस्तान मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केली शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये. आणि सगळं जग दणानून सोडणारा खेळाडू आता गोलंदाजीसाठी आहे विश्वजित ठाकूर. पाहूया तो कशी गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल टो एंडला लागलाय, कुठेही लागो बॉल थेट सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. बॅटिंग करण्याची स्टाईलच बघा ना, काय ताकद जोडतोय झोकतोय. बॅटच्या एकदम टो एंडला बॉल लागला, समोर गेला सिक्सर. ऑफ कटर बॉल होता, लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक होत होता, परंतु अगेन्स्ट द टर्न खेळत असताना टो एंडला लागून देखील षटकार आलाय. साईल आहे, बॉलला सांगतोय तू हवा का झोका आहे. वेगवान बॉल, यावेळेला एक्सप्रेस डिलिव्हरी, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मग हा विश्वजित ठाकूर आहे, वेगाचा सौदागर. आणि तो वेगावर ज्यावेळेला स्वार होतो त्यावेळेला भले भले बॅटर धारातीर्थी पडतात, शांत राहतात. विश्वजित ठाकूर 2 बॉलमध्ये 6 धावाला. या ओव्हरच्या दरम्यान कमबॅक करावं लागेल विश्वजितला. एक षटकार आलाय त्याच्या विरुद्ध साईल कडून. फुलर लेनचा बॉल होता, कव्हर्सला उडवला. डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्या क्षेत्रामध्ये अनेक खेळाडू घसरलेत, पडलेत, परंतु तिथे अंदाज चांगला बांधलाय. थ्रो थोडासा खराब आहे, बॅकअप चांगला आहे. एकच धाव मिळताना दिसेल. आणि विश्वजित तेच सांगतोय की तुम्हाला एक एक धाव वाचवायची आहे, कारण जर दुसरी धाव झाली असती तर परत साईल स्ट्रायकिंग एंडला आला असता आणि मग त्याने जर मोठा फटका मारला असता तर मग ते जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. म्हणून एक एक गोष्ट महत्वाची आहे, एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक रन महत्वाची आहे. प्रत्येक धाव काउंट होते क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुम्ही नॉकआउट फेज मध्ये खेळता. आणि मग ती चर्चा होते एखादी मॅच हारल्यानंतर की इथे जर बॉल फेकला नसता, थ्रो झाला नसता, तो गेला नसता, त्याने षटकार मारला नसता आणि जर तर शिवाय क्रिकेट होत नाही. प्रत्येक वेळेला तीच चर्चा होते. कारण लॉर्ड्सवर ज्या वेळेला इंडियन टीम खेळत होती त्यावेळेला आपण तेच विचार करत होतो, 138 वर जर आउट झाला नसता रोहित शर्मा तर आपण जिंकलो असतो. बॉल हवेत आहे, यावेळेला थोडासा दूर पडतोय विश्वजित पासून. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू आहे, परंतु तो थांबला. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर या सिंगलच्या मदतीने 21. नवाज झाले 21-21. परत एक वेळा विश्वजित. ओ फुलर लेनचा बॉल होता, परत विकेट कीपरच्या हातामध्ये. साहिलला शांत ठेवलंय आता
विश्वजितने आणि याच लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. यॉर्कर तुम्ही वाचू शकता, यॉर्करवर तो सटीक यॉर्कर आहे. खांदे मजबूत आहेत विश्वजित ठाकूरचे. 21. 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा या ओव्हरच्या दरम्यान आल्यात. लास्ट बॉल, शेवटच्या बॉलवर देखील कडा प्रहार केलाय. समोरच्या बाजूला चांगली फिल्डिंग होते. डाऊन दी ग्राउंड बॉल अडवण्यामध्ये यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 23. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा झाल्यात. NM रायगड प्रेझेंट्स रायगड मान्सून ट्रॉफीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. 11 आणि 12 ऑगस्टला ही क्रिकेटची स्पर्धा मानघरच्या क्रीडांगणावर होणार आहे. बॉस यांचं जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावर, आणि हा संपूर्ण लॉट्स तुमच्या समोर आहे. 11 ऑगस्टचा पहिले ग्रामीण संघ 4 खेळणार आहेत. त्यांच्या दरम्यान 3 सामने खेळवले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तालुका गटामध्ये आपण पाहतोय 8 संघ आहेत, त्याच्यामध्ये 7 सामने खेळवले जाणार आहेत. त्याच्यामुळे जो वेळ तुम्हाला देण्यात आला त्या वेळेवर तुम्हाला इथे उपस्थित राहायचंय मानघरच्या क्रीडांगणावर. 12 तारखेला देखील ग्रामीणचे 4 संघ खेळणार आहेत. 3 सामने तिथे होतील. फायनल डे आहे, त्याच्यामुळे जो वेळ तुम्हाला देण्यात आलाय बरोबर त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथे उपस्थित राहायचंय. ग्रामीण टीम लिस्ट आणि त्याच्यावर ते आयकॉन खेळाडू त्याची लिस्ट आहे. योगेश पवार, ऋतिक पाटील, प्रफुल्ल पाटील, अनिकेत मोकळ, किरण पवार, आकाश पाटील, शुभम पाटील, सूरज पाटील, मयूर वाघमारे, दीपेश माळी, विनीत माळी, अमित नाईक, केतन मात्रे, करण मडवी आणि आशिष मेरुल हे सगळे आयकॉन खेळाडू या ग्रामीण टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयकॉन प्लेयर देखील आहेत ग्रामीण गटामध्ये, त्याच्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. NM रायगड ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय अंगद, मयूर आणि सगळ्याच खेळाडूंच्या माध्यमातून. 23 धावा झाल्या. 23. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कौशिक पाटील. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे पक्षी आता हळूहळू घरटेच्या दिशेने वाटचाल करतायत आणि संध्याकाळचं दृश्य नेहमीच विहंगम असतं. ज्यावेळेला सूर्य अस्ताला जातो भगव्या रंगाच्या त्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता सीम बॉल ओव्हरला सुरुवात होईल. तिसरं जे षटक आहे, तिसरं आणि चौथं षटक, यापैकी कुठलेही षटक तुम्ही सीम बॉल ओव्हरच्या माध्यमातून वापरू शकता आणि ते इथे पाहायला मिळेल. आता कौशिक पाटील कडून समोर आहे सूरज केने. सूरज केनेसाठी हा बॉल थेट चालला विकेट कीपरच्या हातात. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. सूरजने इथे मात्र खेळण्याचाच प्रयत्न केलेला नाहीये. थोडासा हवेत स्विंग पाहायला मिळालाय. हा सीम बॉल. 23 धावा. धावसंख्या स्थिर. सूरज तयार. फुलर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर मारला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतायत. बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे केला जाणार नाही, कारण साहिलने मागच्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर 2 धावा घेतलेल्या आहेत. एनर्जी बिल्ड करणं, ती मेंटेन करणं, फिटनेस आणि त्यातल्या त्यात तुमची स्ट्रेंथ, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे इथे एकच धाव मिळाली. साहिल असा खेळाडू आहे जो मोठमोठे फटकेच मारतो. धावणं त्याला जास्त पसंत नाहीये, क्रिस गेल सारखं. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या कॅपमध्ये बरोबर पंच दाखवलाय. एकच धाव इथेही मिळताना दिसेल. साहिलच्या खात्यात टीमची धावसंख्या 25. 15 बॉलचा खेळ संपला. धावा झाल्यात आतापर्यंत 25. निशांत 11 मरुआई विंदने दादरपाडा असंख्य टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रायबादेवी रावे आई भवानी माता साईच्या विरुद्ध त्यांनी या मॅच मध्ये. महत्वाचा सामना आहे. सुपर 16चा शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटचा स्विंग सांगून जाईल. हा बॉल जाईल सडक पे कडक, सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. अनेक खेळाडू भिवंडी परिसरातून चांगलं क्रिकेट खेळून पुढे आलेले आहेत. त्यापैकी हा खेळाडू आहे सूरज केने. हा सूरज दिवसाही चमकतो आणि रात्री तर आणखीन जास्त चमकतो. खतरनाक खेळ त्याने नेहमीच दाखवलाय. बॅटद्वारे असो, फिल्डिंगद्वारे असो, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि नेहमीच शांत स्वाभाविक खेळाडू म्हणून त्याच्याकडे सगळेजण पाहतात. कमी बोलतो, बॅट जास्त बोलते, असा खेळाडू आहे सूरज केने भावाळ्याचा. टीमची धावसंख्या 31. आणि काही खेळाडू पडद्या मागेच असतात, जास्त असे पुढे येत नाही, रील्सच्या माध्यमातून असो किंवा सगळ्या गोष्टीत, परंतु हे खेळाडू चर्चेमध्ये असतात.
कॉमेंटेटर त्यांना चर्चेमध्ये आणत असतात. हा त्यापैकी खेळाडू आहे जो नेहमीच चांगली कामगिरी करत करत पुढे पुढे जात आलाय, येत आलाय आणि आज ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून तो रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 32-32. शेवटचा बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हरचा. साहिल चौहान, फुल टॉस होता. साहिल चौहानने बेसबॉल हिट मारलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंचांचा इशारा नो बॉल आहे. वेस्ट आय फुल टॉस असल्यामुळे नो +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते 34 आणि आता असेल फ्री हिट. हिट तर चांगला होता परंतु फिल्डर निवडला साहिलने. तो थोडा जरी गॅपमध्ये गेला असता तरी धावा आल्या असत्या परंतु बरोबर फिल्डरच्या हातात मारला आणि आता असणारा आहे फ्री हिट बॉल. ती खेळण्याची संधी आहे फलंदाज सूरज केनेकडे. टीमची धावसंख्या 34-34. धावसंख्येला आकार येतोय आणि चांगला चालाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंगचा निर्णय घेतला हा चांगला निर्णय आहे आणि त्याचमुळे जर तुम्ही 55-60च्या आसपास धावा केल्या सगळ्यात मोठा स्कोर होईल. पण तो मागच्याच मॅच मध्ये 58 धावा लिले चेस झालेले आहेत. बॉल हवेत आहे. फ्री हिटचा बॉल आहे. उंच चाललाय. फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आहे. सीमारेषा पलीकडे जाईल. फ्री हिटवर फलंदाजी सुपर हिट. सूरज केनेच्या पॅटमधून सिक्सर. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या आहेत. निशांत 11 विंदने दादर पाडा 40ला 1. अनेक एडिटर्स सध्या खूप चांगली कामगिरी करतात. रील्स बनवतात या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि फरीश एडिट्स दापोलीचा एडिटर यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. ते देखील खूप चांगल्या पद्धतीने रील्स बनवत आलेले आहेत. दापोली रत्नागिरी परिसरातून क्रिकेटच्या बाबतीत चांगले रील्स बनवणारे फरीश एडिट्स यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चांगल्या रील्स बनवत राहा. क्रिकेटला प्रमोट करत राहा. क्रिकेटच्या डेव्हलपमेंट आणि प्रमोशनमध्ये तुमचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. आणि रील्स विनरला बेस्ट रील मेकरला मोबाईल देण्यात येणार आहे स्पर्धेमध्ये. हे विसरून चालणार नाहीये. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आणि अनेक रील मेकर आहेत जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर चांगल्या चांगल्या रील्स क्रिएट केलेल्या आहेत. त्यांचाही गौरव उद्या केला जाणार आहे. त्यांच्यासाठी देखील एक स्मार्टफोन दिला जाणार आहे. फुलरलेनचा बॉल होता. पुढे उडवलाय बॉल. फिल्डर येत आहेत. प्रयत्न सुरू आहे. झेल होण्याची शक्यता आणि एक चांगला झेल टिपलाय. साहिलचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. रोहित गरत आलाय आता फलंदाजीसाठी. आयोजक सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात मुकेश नाईक आणि त्यांच्याच बरोबरने तेजस म्हात्रे. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या नानोबा क्रीडांगणावर ही स्पर्धा संपन्न करत असताना. हे दुसरं पर्व रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं आणि त्यातल्या त्यात हे डगआउट्स डगआउट्स जिथे सगळे खेळाडू निश्चिंत आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. लाईफ एन्जॉय करा क्रिकेटच्या बरोबरीने. एक सगळ्यात मोठा छंद आणि सगळ्यात मोठं व्यसन आहे आपल्या सगळ्याच भारतीयांना ते मात्र क्रिकेटचं. आणि आता मला असं वाटतं की ऑलमोस्ट 12च्या 12 महिने क्रिकेट खेळलं जाते आणि खेळलं जाईल इथून पुढे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जसा हंगाम सुरू होईल टेनिस बॉलचा दसऱ्यानंतर त्याही मोठमोठ्या स्पर्धा येतील. बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. रोहित गरतलाही शांत ठेवले पहिल्या बॉलवर विश्वजित ठाकूरने.
हीच खासियत आहे विश्वजित ठाकूरची. वेग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटरला जास्त रूम देत नाही, जागा देत नाही, तो बाहेर टाकतो बॉल. रोहित घरत 7 बाईक त्याने जिंकलेल्या आहेत आणि उरण तालुक्यात सगळ्यात जास्त बाईक जिंकणारा खेळाडू तोच आहे आणि नावच रोहित आहे ना. शेवटी सुपरहिट बॅटिंगसाठी तर तो जाणला जातो. धावा झालेल्या आहेत या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 42-42. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्यात 42. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू असताना इथे फक्त एकेरीच धाव मिळताना दिसेल. या एकेरी धावेने काहीच फरक पडणार नाहीये गोलंदाजी करत असताना गोलंदाजी करणाऱ्या टीमला, म्हणजेच रायबादेवी रावे आई भवानी माता साईला. कारण सध्या ते वरचढ होत चाललेत. तुम्हाला 50च्या वर धावा करणं गरजेचं आहे या महत्वाच्या मॅचमध्ये. प्रत्येक षटकाराला पारितोषिक. आकाश आत्माराम घरत धाकटी जोई यांच्याकडून 500 रुपयाचं. समोर मारला फटका, फिल्डर आहे. आणखीन एक विकेट. 43 या आकड्यावर तिसरा गडी गारत रोहित घरत. बॅक टू द पॅव्हिलियन. विश्वजित ठाकूर हा तोच कलाकार आहे जो विकेट्स घेतो. अनेक फलंदाजांना शिकार करतो आपल्या गोलंदाजीवर आणि त्याने परत एक वेळा ती शिकार केली आहे फलंदाजाची. रोहित आउट झालाय. अपोजिट टीम मध्ये त्याचा गुरु खेळतोय समर्थ कडू वैश्वीचा. परंतु त्याच टीमच्या विरुद्ध सध्या तरी चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळते विश्वजित ठाकूरची. धावा झाल्या 43. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय गीतेश जोशी, विंदने गावचा खेळाडू. आणि अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये इथून जर तुम्ही 12-15 धावा केल्या तर मी म्हणेन संध्याकाळच्या सत्रामध्ये फायटिंग स्कोर आहे. साहिल चव्हाण ज्याची मी मगाशी चर्चा करत होतो, समर्थ कडूने त्याला बॅट देखील गिफ्ट केली होती ज्यावेळेला त्याने त्या धावा चेस केल्या होत्या. स्वतः ज्या बॅटने तो खेळायचा ती बॅट त्याला गिफ्ट दिली होती. त्यामुळे हे जे बॉन्डिंग आहे ना हे याच प्रीमियर लीगच्या माध्यमातून बनत असतं प्रत्येक खेळाडूंच्या दरम्यान. आणि तो एकात्मतेचा संदेश क्रिकेटच्या माध्यमातून दिला जातो. प्रत्येक गाव एकत्र येतं, तालुके एकत्र येतात आणि मग जिल्हा, आणि त्या जिल्ह्याचं नाव प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र राज्यात पसरतं. आणि तशी ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना धावा झाल्या 43-43. चला जास्त वेळ घेऊ नका, अजून एक डाव आहे. या ओव्हरमध्ये 1 बॉल आणि 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या डावाच्या दरम्यान. 43 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचा बॉल गीतेश जोशी खेळण्यासाठी तयार. शेवटचा बॉल फुल टॉस होता, समोर मारलाय लॉंग ऑनला. फिल्डर थोडासा वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. टीमची धावसंख्या 45. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 45. टीम निशांत 11 मरुआई विंदने दादरपडा. सो 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 45. 3 फलंदाज बाद. शेवटचा षटक. शेवटच्या षटकाची सुरुवात झाली आहे. सगळ्यात लांबवरचा षटकार
कडक काटाकीर बेधडक नाथखुळा षटकार. सहा धावा आल्यात. पहिल्याच बॉलवर अर्धशतक पूर्ण झाले टीमचं. धावा झाल्यात 51. हीच तर खासियत आहे. मी म्हटलं होतं ना, हा जो खेळाडू आहे जास्त पडद्यावर येत नाही, परंतु हा खेळाडू लय मोठा खेळाडू आहे आणि लय भारी षटकार मारतो. ज्याला बॅटिंगसाठी येतो सूरज केने. मी हेही म्हटलं होतं की हा खेळाडू दुपारी चमकतो, सकाळी चमकतो आणि रात्री आणखीन जास्त चमकतो. सूरज केने. 51 धावा झाल्यात. धावा झाल्यात 51 धावा स्कोर बोर्डवर. पाचवं षटक सुरू असताना सूरज केनेच्या पॅटमधून पहिल्याच बॉलवर सिक्सर. सिल्वर स्टार मध्ये देखील खेळतो. हेलिकॉप्टर ड्राईव्ह मारला, डिग आउट केला. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आणि सूरजने थांबवलं त्या बॅटरला. कारण आपण बहुतांश वेळेला पाहतो की कधी कधी ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंसाठी विकेट सॅक्रिफाईस केली जाते, परंतु सूरज असा खेळाडू आहे तो त्याच्या बरोबरच्या खेळाडूंना घेऊन चालतो. ठीक आहे, त्याला माहिती आहे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ओ स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. बॉलिंग टीम बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट म्हणजे योग्य बॉल आहे. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 52 आणि आता गीतेश जोशी शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पाहूया इथे जर 10 धावा आल्या तर नक्कीच हा सामना चांगला रंगेल. 60च्या आसपासचं टार्गेट. मी ज्या गोष्टीची चर्चा करत होतो 43 झाल्या होत्या तेव्हाच मी म्हटलं होतं 55-60च्या दरम्यान जर धावा केल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हुक शॉट मारायचा होता, कमी गतीने टाकलाय परंतु जास्त उंची घेतली. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या आता वाईड बॉलसह 53. ऑफ कटर बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर परंतु उंची जास्त होती. आयुष कोळी कमबॅक करावा लागेल आयुषला. 8 धावा त्याने फक्त 2 बॉलमध्ये खर्च केलेले आहेत. धावा खर्च करणारा एटीएम आपल्याला बनायचं नाहीये सध्या तरी. 53 डेथ ओव्हर. हा बॉल चांगल्या टप्प्यावर आहे, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. लेग बायचा, कारण उंची जास्त होती या बॉलवर आणि या लेग बायच्या द्वारे टीमची धावसंख्या आता 53. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. 53 धावा फलकावर लागल्यात. 54 धावा झाल्यात. माफ करा, 1 रन ऍड होते लेग बायच्या स्वरूपात. चोपन्न धावा. 3 फलंदाज बाद. कमी गतीने टाकलेला बॉल स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की सूरज आता इथे करताना दिसेल. दुसरी धाव इथे कंप्लीट होईल देखील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या अब तक 56 धावा फलकावर लागल्यात. 60ची चर्चा होतीच. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आयुष कोळी पुढचे 2 बॉल कशा पद्धतीने टाकतोय. समोर सूरज आहे. सूरजने आतापर्यंत 12 बॉलमध्ये पाहता पाहता 31 धावा त्याने कधी केल्या कोणाला समजलेलं नाहीये. 31 फक्त 12 बॉलमध्ये केलेले आहेत. सूरज तयार. पायातला बॉल आणि इथे मात्र ऑन साइडला फ्लिक केला आणि तिथे अप्रतिम कॅच. यज्ञेशच्या माध्यमातून हा एक झेल टिपण्यात आला आणि फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल होता ऑन साइडला. काय फ्लिक दाखवला होता. मनगडातली ताकद झोकली होती परंतु तिथे यज्ञेश होता आणि ते क्षेत्र मी मगाशी देखील म्हटलंय की ते खेळाडू घसरतात, परंतु यज्ञेशने शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि एक स्लिप होत असताना एक चांगला झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द इव्हिनिंग. संध्याकाळच्या सत्रातला सर्वोत्तम झेल. धावा झाल्या 56.
4 फलंदाज बाद, शेवटचा बॉल शिल्लक या डावातला नवीन फलंदाज रोहित पाटील. रोहितसाठी हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते, स्पष्ट नकार दिलाय. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल लेग बायच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या आकड्यावर. 5 षटकांचा खेळ संपला, धावा झाल्यात 58, 4 गडी बाद. आणि आता दुसऱ्या डावामध्ये कंपल्सरी टार्गेट चेस असल्यामुळे 59 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. रायबादेवी रावे, आई भवानी माता साई या टीमच्या समोर एक चांगलं लक्ष. परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच विशालजी जितेकर आणि त्याचबरोबर संपूर्ण आदर्श स्पोर्ट्स तुम्ही सगळ्यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. खास करून तेजस मात्रे आपलं देखील आभार, अमर पवार आपलं देखील आभार, संदेश पाटील आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेला समालोचनाला सुरुवात होईल, ऐकूया रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. रायगड प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये आजचा दिवसातला खेळ सुरू आहे, परंतु उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा म्हणजेच फायनल डे. आणि फायनल डे म्हटल्यानंतर प्रेक्षकांसाठी भरपूर पारितोषिक या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहेत. मग काय, आयवा कॅच जर तुम्ही इथे घेत असाल तर तुम्हाला सिक्सरचे शूज देण्यात येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या जेवढ्या काही कॅचेस बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडल्या जातील त्या सगळ्या प्रेक्षकांची नावं आणि त्या नावांची नोंद केली जाईल. आणि चिठ्ठीमध्ये ज्या वेळेला ड्रॉ होईल भाग्यवान प्रेक्षकाला एक इलेक्ट्रिक बाईक दिली जाणार आहे. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅप दिली जाणार आहे. उद्या या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी आपण जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे. रॉयल कॅटर्सच्या माध्यमातून बिर्याणी तुमच्यासाठी आहे, त्याच्यामुळे इथे नक्की उपस्थित राहा आणि सकाळी 9 वाजल्यापासून या शेवटपर्यंत रायगड प्रीमियर लीग पाहायला विसरू नका. त्याचबरोबर आपण एक लकी ड्रॉ देखील करणार आहोत. लकी ड्रॉ मध्ये विशाल जितेकरांनी संपूर्ण आदर्श स्पोर्ट्सने सांगितलंय जेवढे पैसे लकी ड्रॉ मधून आलेले आहेत त्या सगळ्या पैशांचे गिफ्ट आपण प्रेक्षकांना देणार आहोत. आणि आज देखील भरघोस प्रतिसाद त्याला दिलाय. त्याच्यामध्ये शूज दिले जाणार आहेत, टायटनच्या वॉचेस आहेत, 4 पारितोषिकं ती दिली जाणार आहेत, सायकल आहेत 3, टीव्ही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रायगडचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांच्याकडून एक बाईक प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या स्वरूपात दिली जाणार आहे. मग काय वाट कसली पाहताय, उद्या सकाळी 9 वाजल्यापासून रायगड प्रीमियर लीगला यायला विसरू नका. आणि बक्षिसं जिंकण्याची एक नामी संधी तुम्हाला दिली जाते रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कुणाल दाते सर. आपण आवाज ऐकला IPLचा. कुणाल दाते सरांचा खूप खूप धन्यवाद या दिवसासाठी, आम्हाला वेळ दिला रायगड प्रीमियर लीगसाठी. तुमचं देखील मनापासून आभार. सामना सुरू करूया आपण. टार्गेट इज 59. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा आपण पाहतोय आणि संपूर्ण आमच्या आयोजकांना जे सहकार्य केले स्पर्धेच्या माध्यमातून ते सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व प्रेक्षकांचा आभार ज्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला भरभरून प्रेम दिलं. पहिल्या चेंडूला जी गर्दी होती ती आत्तापर्यंत कायम दिसते. क्रिकेटची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सर्व आयोजकांचा मनापासून आभार. ज्या आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहिली. खूप सुंदर आयोजन. एक डिसिप्लिन स्पर्धा कशी असावी, अनुशासन कसं असावं. टार्गेट इज 59. चला सुरुवात करूया सामन्याला. 20 मिनिटं होतात. 59 धावांचं लक्ष पाठलाग करायचं आहे. खरं तर निशांत 11 मरुआई विंदने दादरपाडा संघानं टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. माहिती आहे सायंकाळचं सत्र आहे. कृत्रिम प्रकाशाचा आपण फायदा घेतला पाहिजे, त्याची आपल्याला गरज भासली नाही पाहिजे. नैसर्गिक
प्रकाशाचा फायदा घेत त्याने खूप चांगली स्ट्रॅटेजी आखली करी 58 धावा देखील कुठल्या 59 धावांचा टार्गेट पूर्ण करायचं आहे. सर्वोच्च मैदानावरती 59 धावा पूर्ण करायचे बघायचं आहे. रायबा देवी रावे अँड आई भवानी माता साई या दोन संघांमध्ये आपण हा सामना पाहतोय. एका बाजूला दादरपाडा, एका बाजूला साई पंचांचा इशारा होतोय. जे बी पॅनल या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना या सर्व पंचांचे केले विशेष आभार. त्यानंतर आमचे स्कोरर कांचन पालकर सकाळपासून स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य करत ॲज अ स्कोरर तुमचं देखील आभार. DJ सँडी त्याची संपूर्ण टीम आणि संदेश 24 इव्हेंटच्या माध्यमातून त्याची संपूर्ण टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर हे टीमवर्क आहे. एखादी स्पर्धा भरवणं टीमवर्क असतं. प्रत्येकाचं काम आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं असतं. मोस्ट इम्पॉर्टंट इज कॉन्ट्रीब्युशन. चला आता वेळ नको आहे, उशीर नको आहे, सामन्याला आपण सुरुवात करूया. वाजले 6:25. आज 9:04 पहिला चेंडू डिलिव्हर करण्यात आला. मला वाटतं रायगडमध्ये विक्रम असेल. तेजस येस, उद्या 8:30ला रिपोर्टिंग, 8:45ला टॉस, 9ला पहिला चेंडू. यस, क्या बात आहे. यस, नाव बॅक टू क्रिकेट. प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, भरभरून प्रेम. या स्पर्धेला आपण दिला पहिला चेंडू, खेचलाय चेंडू, अक्षरशः खेचलाय आणि फलंदाज बाजू वाटा कॅच. यस, स्पेक्टेक्युलर कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि फलंदाज बाद. मगाशी देखील खूप चांगला झेल आपण पाहिला. आता देखील दर्जावर उंचावत असताना क्षेत्रात फलंदाज बाद 0वरती बाद होतोय. पहिला दे धक्का. तर रोहितच्या प्रत्येक विकेटसाठी आकाश आत्माराम धाकटी जुई यांच्याकडनं घरत यांच्याकडनं 1000 पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. स्वागत आकाश तुमचे देखील. एक आकाश तारेकर या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान देत असताना वंडर रायगड रिॲक्शन बघा ज्यावेळी झेल टिपला, खूप चांगला झेल टिपला मैदानावरती. एक्झॅक्टली एक्स्ट्रा कबर रिझनमध्ये बाका हा बघा झेल ॲक्शन रिप्ले 24च्या माध्यमातून बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका सजवला होता. माझा तेवढा सुंदर झेल देखील टिपलाय. ओ व्हॉट अ रिॲक्शन, ॲक्शन पर रिॲक्शन. हेच तर आपलं क्रिकेट आहे ग्रामीणचं. आणि ग्रामीणचं क्रिकेट ह्यासाठी ओळखलं जातं. टसन क्रिकेट, खुन्नस क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, अत्यंत सुंदर आणि डिसिप्लिन क्रिकेट म्हणून ओळख आहे ग्रामीणची. ती ओळख कायम ठेवत असताना फलंदाज विश्वजित ठाकूर, त्यानंतर नयन भगत स्टाकेनला. आता गोलंदाजीमध्ये रोहित घरत. पहिलं यश रोहितला. रोहितचा चेंडू खाली राहिला, डाऊन द लाईन लवकर केलाय फलंदाज. कोणत्या प्रकारे फुटवर नाहीये, लेंथ लाईन मात्र ओळखली नाहीये आणि त्याचमुळे की काय चेंडू डॉट पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. हा चेंडू थोडासा स्विंग होता. बॅटचं शेवटच्या मुवमेंटला बॅटचं कडा घेते, मात्र चेंडू मात्र खाली राहिलाय आणि डॉट डिलिव्हरी. वॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम द बॉलर. रोहित खरंच खूप चांगला स्टार्ट आहे संघासाठी. खरं तर फ्लाइंग स्टार्ट आपण फलंदाजाकडे पाहत असतो नेहमीच. ते पॉवर प्लेमध्ये व्हॅरिएशन बघा, गोलंदाजीमध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळते, त्याची गती पाहायला मिळते, त्याचं चाणाक्ष नीती पाहायला मिळते आणि संपूर्ण गुणसंपन्न असा गोलंदाज घरात तुम्हाला पाहायला मिळतो. आता बाउन्स, क्विकर बाउन्सरचा वापर केला आहे. मगाचे चेंडू आतमध्ये टाकला, त्यानंतर दुसरा चेंडू खाली ठेवला डाऊन द लाईन आणि त्यानंतर मात्र आता क्विक बाउन्सर. प्रत्येक शैलीतनं चेंडू टाकतोय आणि हीच तर खासियत रोहित घरतची, हे वैशिष्ट्य त्याचं. ओ जाग्यावरच खेळून काढल्याची तर पुढे सरकला, फार वेगानं मिड विकेटवर आलाय, कव्हर करेल तोपर्यंत वॉट ऑफ फिल्डिंग ह्यानं काय एफर्ट दाखवलाय. फिटनेसचा पुरावा दिलाय. फिटनेस फार महत्त्वाचा भाग आहे तुमच्या लाईफमधल्या, तुमच्या स्पोर्ट्सचा. जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये कायम टिकायचं असेल, मी नेहमी म्हणत असतो फिटनेस बघायचा असेल तर विशाल जितेकरचा बघा, आकाश तारेकरचा बघा, आपल्या मात्रेचा बघा, तेजस मात्रेचा बघा. फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पोर्ट्स आणि ती फिटनेस पाहायला मिळतोय. पुरावा दिलाय फिटनेसच्या क्षेत्रक्षणानं आणि फक्त एकच धाव, 1वरती 1 इकॉनॉमी गोलंदाजी, काउंटर अटॅक केलाय, प्रचंड ट्रिमेंडस प्रेशर निर्माण केलंय आणि खूप चांगली गती कंट्रोल करण्याची गरज असताना व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द घरात. लाईन चुकते की काय? यस, ॲब्सोल्युटली नो डाऊट. पंचाने सांगितले वाईट चेंडू, कारण लेन चांगली होती, लाईन मात्र चुकली. आता देखील त्याला क्विकर बाउन्सर करायचं होतं, नाही जमलं आणि यावेळी पहिला चेंडू अवांतर, धावसेकल आकार 2वरती येत असताना विश्वजित ठाकूर खूप चांगला क्रिकेटर, खूप चांगलं नेहमीच मार्गदर्शन करत असताना येणाऱ्या नवीन खेळाडूंना. थोडासा चेंडू फुलर लेन टेले, मात्र लेन चांगली, लाईन पुन्हा एकदा भरकटलाय. ज्या घरातनं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली होती त्या घरातनं मात्र
यावेळी थोडीशी दिशा भरकट असताना पाहण्यामध्ये कधी ऑप्शनच्या बाहेर फेकतो चेंडू, कधी लेगस्टम्पच्या बाहेर करतोय, एक्सपेरिमेंट करतोय का त्याच्या समोर आहे मोठे अत्यंत घातक फलंदाज, अत्यंत विस्फोटक फलंदाज, कोणत्याही क्षणी मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करणारा तोच मोठ्या मैदानावरती. वरांचं खूप नाव लौकिक केलं आहे, रायगड जिल्ह्याचं नाव लौकिक केलं आहे. पूल करत असताना शॉर्ट ऑन पोल लॉंगॉनला खूप चांगला शतकच्या बॅकअप खूप सुंदर आहे आणि यापेक्षा चांगलं शतक कुठे पाहायला मिळेल. एकदा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न हो की नाही आहे, नकार की होकार, आणि शेवटच्याला होकार दिलाय आणि 2 धावा पूर्ण करत असताना खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन. मी मगाशी तेजस मध्ये चर्चा केली की ही रायगड प्रीमियर लीग अजून पुढे जाणार, कारण ज्या पद्धतीने मागचं वर्ष ट्रायल होती, या वर्षी मात्र अत्यंत दिमाखादार. जसजशी वर्षे जातील तसतशी स्पर्धा पुढे जाणार, कारण अनुभव वाढणार आणि प्रेक्षकांचा प्रचंड भरघोस प्रतिसाद, मागच्या वर्षीचं अभूतपूर्व यश, वेल मॅनेजमेंट ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि यशाचं गमक आहे ते मात्र रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये. 5 धावा 1 गडी बाद. सर्व आयोजक, आमचे सर्व आयोजकांचा आभार. सन्माननीय विशाल चितेकर, तेजस म्हात्रे, संदेश पाटील, आकाश तारेकर, सुमित डोंगरे, मुकेश नाईक, अमर पवार, शांबो, वीरेन गावण, प्रमोद घरात. क्या बात आहे. समोरवांची नावं आमच्यामध्ये कांचनने पोहोचवली, तेही तोंडी. निलेशदा पाटील गोटिवली, त्यांचं देखील आगमन झालंय. मी विनंती करेन या साहेब, आपण निलेश दादा, तुमची जागा आमच्या मनामध्ये आहे, तुमची जागा व्यासपीठावरती आहे, तुम्ही खालून सामने एन्जॉय करतात, यावं आपण मंचावरती. स्वागत आहे तुमचं देखील. 5 वरती 1, कधी लँडिंग कधी टेक ऑफ इंडिगोच्या माध्यमातून, कारण याच दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला आता सुरुवात झाली, आंतरराष्ट्रीय फेऱ्या देखील वाढल्यात. चला वेळ नको प्लीज, या सूचना आम्हाला करायला लावू नका प्लीज आता, कारण त्या सूचनांसाठी वेळ आमच्याकडे देखील नाही आहे. 5 वरती 1. सँडी तुझं देखील कौतुक, खूप चांगले डीजे ऑपरेटिंग. मालक देखील सँडी आणि सूरज यांचे देखील विशेष आभार. वॉट अ हिट. पहिला षटकार या सत्रातील येतो तो मोठ्याच्या बॅटमध्ये. अभिषेक ठाकूर इज ऑन फायर, आक्रमक होते. 11 वरती 1. एका षटकाची सांगता होते. क्या बात आहे. सँडी खरोखर तडका लावतो, जसं पाणीपुरीमध्ये तडका असतो तसं तडका लावलाय या स्पर्धेला देखील. त्यामुळे आम्हाला देखील कंटाळा येत नाहीये. आम्ही देखील इथे 8:45 आलोय, आता वाजले 6:15. भरपूर ओव्हर टाईम झालाय, मात्र कंटाळा येत नाही, कारण स्पर्धेचा दर्जा चांगला आहे, आयोजक खूप चांगले आहेत, स्पर्धा खूप चांगली आहे. पंचांचा इशारा होतोय. टाइम आउटचा 11 वरती 1. एका षटकाची सांगता होते. विलोभनीय दृश्य, काय दृश्य आहे समोर. पक्षी हवेमध्ये संचार करत असता आपल्या घट्ट्याकडे परत असताना, आणि शुद्ध हवा. इथे मी मगाशी देखील भरपूर जोरानं ब्रीथ घेतलं, कारण अगदी शुद्ध हवा आहे. शहराच्या बाहेर मैदान आहे, त्यामुळे शुद्ध हवा यामध्ये तुम्हाला निश्चित श्वास घेण्यासाठी मिळते, हे देखील महत्त्वाचं आहे. 11 वरती 1. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ज्या प्रेक्षकांना ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला भरपूर प्रेम दिलं, त्यांचं देखील विशेष आभार. मयूर शेठ घरात, माझे सरपंच दिगोड्याचे, यांच्याकडनं मोठ्यासाठी प्रत्येक षटकारासाठी लगातार 3 षटकार 5,005 रुपये. हे तेजस करूया. तेजस, तुमची जागा आमच्या मनामध्ये. 11 वरती 1. विश्वजित ठाकूर 8 वरती गेले असताना, नयन भगत 1 वरती गेले असताना 3 चेंडूचा सामना त्याने देखील केलाय. टार्गेट 59चा चेस करायचं. सुरुवात चांगली झाली घराच्या माध्यमातून, मात्र नंतरच्या चेंडूमध्ये धाबा आल्यात, कारण वाईट चेंडू पाहायला मिळाले आणि षटकार देखील आले मोठ्याच्या बॅटमधनं. त्यामुळे जो रन रेट हवा होता, जी सरासरी हवी होती, ती मात्र निर्माण करण्यामध्ये यश लाभलंय. राऊंड विकेट. शॉट ऑफ लेन. पुन्हा एकदा पुलचा फटका शेताच्या पुढे सरकलाय, मात्र मिसफील्ड. या चुका तुम्हाला मागात पडते. चेंडू सीमा पलीकडं, लकी चौकार. दुसरं षटक सुरू असताना मात्र खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं नाराज गोलंदाज. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण झालं तर मात्र गोलंदाजाची गुणवत्ता दाखवू शकत नाहीये. 100% कमिटमेंट असायला हवी क्षेत्ररक्षणाची, तेव्हा गोलंदाजाची गुणवत्ता दाखवू शकतो. राऊंड विकेट. लवकर खेळला, बॅटचा पेस लवकर ओपन केला, लेन चांगली फुलर लेन. फलंदाजानं मात्र आता शांत ठेवलंय. यावेळी मात्र गोलंदाजानं राऊंड विकेट. बघा ॲक्शन रिप्ले, क्लॅरिटी बघा, क्वालिटी बघा. 24 इव्हेंटच्या माध्यमातून सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कर 3,60,000चा टप्पा लवकरच पार करतोय.
आपला माणूस, आपलं चॅनल यास भरभरून प्रेम द्या. आपल्यासाठी नेहमी उपलब्ध असणारा संदेश आणि त्याची संपूर्ण टीम हिट केला. हवेमध्ये चेंडू त्याच्या पुढे सरकला. जजमेंट चांगलंय. फलंदाज बाद. गीते चेंडू खाली. फलंदाज बाद. बिग विकेट. बिग ब्लो. मोठा परतावा लागेल. मोठ्याच्या बाजूला सर नयन बघत त्याचा जोडीदार त्याला मात्र गमावा लागेल. विश्वजित खेळतोय 8 वरती आणि 15 वरती दुसरा धक्का. शॉटचं सिलेक्शन चुकले की काय कारण चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. लवकर उचलला चेंडू. मात्र उंची जास्त, लांबी कमी. गुड जजमेंट. व्हेरी गुड जजमेंट. आता मध्ये क्षेत्राचा दर्जा खूप चांगला दाखवलाय आणि स्वतः गोलंदाज संकेत पाटील मध्ये त्याचं कौतुक करतोय. का करू नये, कारण पहिला चौकार गेला. नशिबाचं चुकीचं क्षेत्रक्षण झालं. आता मध्ये खूप चांगलं क्षेत्रक्षण. 19 धाबा कधी 15 गडी बाद झाले 2. हा सामना खूप चांगला होईल कांचन आणि प्रेक्षकांसाठी हा सामना गोड असेल कारण हा शेवटचा क्षण आजच्या दिवसातील. उद्या मात्र यायला विसरू नका कारण उद्या रायगड प्रीमियर लीगला 10व्या दिवसामध्ये आपण उद्या स्पर्धेला निरोप देणार आहोत. त्याला प्रेक्षकांना विनंती, उद्या भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि प्रेम द्या रायगड प्रीमियर लीगला. जे प्रेम आपण मागच्या 9 दिवसामध्ये दिले ते उद्याही द्या अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. 15 वरती 2. विश्वजित खेळतोय 8 वरती. मनीष घरात आलाय. मनीष अध्यक्षाने पाहणी करतोय. संकेत मात्र संकेतकडं एक आव्हान आहे या फलंदाज थांबवणं कारण P2 मध्ये शतक गोलंदाजी करत असताना चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. संकेत यासाठी ओळखला जातो. अत्यंत चाणाक्ष गोलंदाज. त्याची गती, त्याची गती ओळखणं फार कठीण असतं. कधी चेंडू तो डिलिव्हरी वेगानं करत असतो, कधी चेंज ऑफ पेस करत असतो आणि कधी डाऊन द लाईन खाली ठेवत असतो. हे त्याचं नेहमी वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कमी कालामध्ये मुरबी गावातील संकेत पाटील याने खूप नाव लौकिक केलं आहे. मोठमोठ्या खुल्या स्पर्धेत देखील आपण खेळूला ॲज अ गोलंदाज म्हणून पाहतोय. एक स्टायलिश क्रिकेट म्हणून देखील त्याला पाहिलं जातं. जसं मुरबीचा ओमकारला आपण पाहत असतो त्याचप्रमाणे संकेतला देखील पाहत असतो. 15 वरती 2. थोडंसं आव्हान कठीण करून ठेवलं की काय कर 11 धाबा पहिल्या षटकामध्ये गेल्यानंतर चौकार आला. तदनंतर फलंदाजी अंकुश ठेवण्यात संकेतला यश लाभलंय. फक्त चेंडूला यावेळी दिशा दिली. पुश करत असताना एकच धाव. आमची भिवंडीची कॉमेंटेटर सिद्दीक बाबे नेहमी म्हणत असतात पुश करो खुश रहो आणि तो पुश करत असताना एकच धाव दापलकावरती. मागच्या काही चेंडू धाबा आल्या नाहीत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चुकीचं क्षेत्रक्षण झालं. तदनंतर मात्र संकेतनं केलेलं कमबॅक डोकेडुकी ठरू शकतोय फलंदाजासाठी. 16 वरती 2. भरपूर चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. पर्व दुसरं. मागच्या वर्षी काही कमी राहिले होते त्या वर्षी पूर्ण करत असताना तर उद्या रॉयल बिर्याणी प्रेक्षकांसाठी त्या रॉयल बिर्याणीचे मालक जे आमच्या मंचावरती आले स्वागत आहे तुमचं. अंदाज घेतात किती प्रेक्षक उद्या येतील त्यानुसार तुम्हाला क्वांटिटी मिळून बनवून दिली जाईल त्यांच्या माध्यमातून. भरपूर प्रेक्षक या करा उद्या संडे आणि संडे त्यांना तुम्हाला बिर्याणी देखील उद्या आणि क्रिकेटची मांदी आली. ही असते मोठे तुमच्यासाठी एक पारितोषिक असणार आहे. क्रिकेटचं सौंदर्य उद्या अजून खुलून दिसणार आणि उद्या तुम्हाला उत्तर मिळणार हु विल बी विनर ऑफ द रायगड प्रीमियर लीग एडिशन 2. याला विसरू का धावसंख्या दापलकावरती 1 अंकित होते. धावसंख्या चेंडूवरती आली खरी. शेवट चेंडू होते बॅरन पॅडमध्ये चेंडू घेऊन गेला. अपील देखील झाले आणि मात्र पंचांना अपील फेटाळून लावलंय. खूप चांगली कामगिरी पंचाच्या माध्यमातून JP पॅनलचं मी कौतुक करा विसरणार नाहीये कारण आमचा शेवटचा टर्न आहे. 24 इव्हेंटच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतो. 17 वरती 2. खूप चांगलं सहकार्य, खूप चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये. भरपूर समालोचक, चांगले स्कोरर आमचे कांचन पालकर. समालोचक भरपूर बदलले मात्र स्कोरर बदलला नाहीये. परमनंट करून ठेवले की काय. येस, किंजल स्पोर्ट्स जेव्हा स्पर्धा तेजसमध्ये संपूर्ण बुकिंग असते तर काम देखील चांगले धावसंख्या दापक कधी 17 गडी बाद झाले 2 आणि 2 षटकांची सांगता होते. कांचन 18 चेंडू 19 धावांची किती गरज आहे. 47 धावांची गरज आहे. सोनी 47 रन्स टू विन फ्रॉम 18 डिलिव्हरी. सो लेट्स सी हु विल बी विनर ऑफ दिस मॅच. विच टीम बी क्वालिफाय फॉर द टुमॉरो. स्विंग चेंडूची मागणी करीत असेल तर त्यांना पुरावा नाहीये निश्चित. चला वेळ नको प्लीज. येणारे चेंडू 18 आणि 47 धावांची अजूनही गरज आहे. बरोबर 1 मिनिट टॅली होते. कंचन धाबा किती हव्यात 18 चेंडू मध्ये 17 धाबा झाल्यात. किती 18-42. यस, कारण कांचनकडे भरपूर काम आहेत. रेकॉर्ड्समध्ये थोडे व्यस्त होते. हरकत नाहीये.
18 चेंडू आणि चला सामना सुरू करा. उशीर नको प्लीज करा. 18 चेंडू अजूनही फेकायचे आहेत म्हणजे अजून 20 मिनिटं तरी किमान जातील म्हणजे झाले ते 6:35 7 पर्यंत सामना संपूर्ण करायचा आहे. तर या स्पर्धेला आमचे अनुपदादा पाटील जासेवर एन्जॉय करतात. स्वागत आहे अनुपदादा तुमचं देखील. 17वरती 2 पहिल्या षटकामध्ये 11 धाबा. या षटकामध्ये खूप चांगली इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली कारण गडी देखील बाद झाल्या मैदानावरती. आता कोणाचे परिवर्तन झालंय रोहित गरत. तर अनुपदादा यांच्याकडनं मोठ्यासाठी शुभेच्छा आल्यात. स्वागत आहे अनुपदादा तुमचं देखील. जायसेचे खूप चांगले आयोजक स्वागत आहे तुमचं देखील. भरपूर लोक ही स्पर्धा एन्जॉय करतात. क्रिकेट आपल्या रक्तामध्ये आहे आणि बघायचे सामना आता कोणाच्या बाजूला चुकताना पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणामध्ये सामना कोण जिंकणार याची उत्कर्ष शिकायला बसते. बॅट अँड पॅडमध्ये फुल अँड डिलिव्हरी. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे एकदा पुढे दिसण्याचा प्रयत्न. बघायचे धाव होणार का. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं उशीर झालाय आणि तो म्हणतो 2 धाबा कंप्लीट करत असताना चांगली रन मिळते. विकेट पाहायला मिळाली. चांगला कॉल झाला. पहिली धाव वेगाने पुढे गेली. दुसऱ्या वेळेला कॉल दिला आणि त्या होकारामध्ये याने मात्र निश्चित कन्वर्ट करत असताना 2 धाबा पाहायला मिळाल्या आहेत. 19 धाबा. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा. संख्येच्या दुसऱ्या षटकामध्ये 6 धाबा. 2 षटकामध्ये आपण 17 धाबा पाहिल्या आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 13 चेंडूमध्ये तब्बल पाहिल्यात तर आपण 19 धाबा. अजूनही धावांची गरज आहे. 40 धावांच्या कोट्याचे तुम्हाला पॉवरफुल फलंदाजी पॉवरफुल गोलंदाजी पॉवरफुल क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून. पूल केला आहे ऑन साईडला फायनल रिझनला जज करतोय. त्याच्या अबाक्यामध्ये चेंडू येईल ताबा मिळवेल तोपर्यंत चेंडू त्याला कलाटणी देतोय हुलकावणी देतोय. चेंडू निघून जातोय सीमा पलीकडं. अजून एक चौकार. तर क्या बात आहे. मच्छिंद्रनाथांचं देखील नाथांचं नाथ नवनाथांचा नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ. 3,93,546 सबस्क्राईब पूर्ण झाले. 4 लाखाचा टप्पा. येस अच्छे व्ह्युअर्स आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेत. ओ टखट करण्याचा प्रयत्न नाही जमला. इच अँड टेकन. विकेट कीपर मेकिंग नो मिस. बिग ब्लो बिग विकेट. जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतो. मोठा बाद झाल्यानंतर निश्चित चावल लागली विजयाची काय. 23 वरती 3 धक्के. व्हॉट अ कमबॅक. खूप सुंदर कमबॅक झाले मैदानावरती गोलंच्या माध्यमातून. मोठे नाराज झाले स्वतःवरती काय ज्यामध्ये शॉट तर खेळण्यास त्याला भाग पडला. बॅकपडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. एक वेगळ्या शैलीतनं कॅप शोधायचा प्रयत्न होता मात्र नाहीये. रिॲक्शन बघा ज्यावेळेला गडी पास झाला मोठा धक्का दिलाय. बिग ब्लो जणू काही विजयाचा आनंद आहे कारण त्यांना माहिती मोठा पास झालाय. खूप मोठा काटा आपण बाजूला काढलाय आणि या सामन्यात कमबॅक करू शकतोय हा आत्मविश्वास निर्माण केलाय. याराना ग्रुप आवरे आमचे सन्माननीय रुपेश पंडित आवेदन गावंड सनी तली रूपम तली रोहित पाटील रोहित गावंड सुचित गावंड याचकडून निश्चित मृणाल दादरपाडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वीरू पाटील यांच्याकडे विकेटसाठी 500 रुपये या शुभेच्छा आयोजकांना आल्यात म्हणून आम्ही दिल्यात. नंतर आम्ही कधी शुभेच्छा देत नाहीयेत. या आयोजकांना सांगितलं म्हणून आम्ही दिल्या त्या शुभेच्छा तुमच्या पोहोचत. 23 वरती 3 कारण कॉमेंट्रीचा रिदम तुटत असतो याच्यानं. ऑन साईडला वार शॉट मिड विकेटचे जज करतोय मात्र कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. आता मात्र सिंगल डबलचं समीकरण. आत्ताच सामना रंगात येईल कारण ज्या पद्धतीने सुरू आहे गोलंदाजी ज्यामध्ये आत्मविश्वास बलकावला मोठ्याचं विकेट बाद केल्यानंतर 24 वरती 3 सामना रंगात येतोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचणारा सामना आणि मी मगाशी देखील सांगितलं होतं की शेवट गोड होणार याच्या स्पर्धेचा कारण ज्यामध्ये दोन्ही सगळे एकमेकांसमोर आलेत. 2-2 3-3 सामने जिंकून आलेत. अनुभव मोठा आहे. नॉकआउटचा सामना आहे. थोडंसं प्रेशर आहे. उद्या या स्पर्धेमध्ये कोणता संघ येईल कोणता संघ क्वालिफाय होईल एक नव्हे अनेक प्रश्न उत्तर शोधूया येणाऱ्या काही चेंडूंवरती.
व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द रोहित. खरंच कौतुक करेन रोहितचं, कारण अशा परिस्थितीत रोहितनं गोलंदाजी केली ज्यावेळी धावांचा डोंगर उभा केला होता समोरच्या विपक्ष संघाच्या माध्यमातून. 24 वरती 3 गडी बाद. अजूनही सामना रंगात येतोय. येणारे चेंडू राहिले ते 14 आणि 35 धावांची गरज. येणारे 2 चेंडू रोहितचे खूप काही सांगून जातील. हे 2 चेंडू या सामन्याचं प्रतिबिंब ठरू शकेल. जर येणारे 2 चेंडू मोठे फटके आले तर फलंदाज करणारा संघ या स्पर्धेत आगेकूच करेल. जर शेवटच्या 2 चेंडूवरती सिंगल डबल आले तर सामना गोत्यात येऊ शकेल. त्यामुळे टेन्शन वाढू शकेल. बघायचंय येणाऱ्या 14 चेंडू आणि गरज 35 धावांची. व्हॉट अ सुपर लाईव्ह टेलिकास्ट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या टी परिवेश लाईव्हचं. उंची जास्त लांबी कमी. अंकित चेंडू खाली नाहीये. जजमेंट चुकलंय. चूक केली मी म्हणेन. मगाशी देखील 4 धाबा गेल्या. त्यावेळी संकेतनं पहिला चेंडू फेकला होता तेव्हा देखील चौकार आला होता खराब क्षेत्रक्षणामुळे. आणि या 2 धाबा मागात पडू शकतील. या 2 धाबा मागात पडू शकतील. एकच धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला देखील नाहीये. तर ज्या पद्धतीनं जजमेंट चुकलं आणि मिळणार ते एकच धाव. दोन्ही खेळाडू एकत्र आले. यस जरा स्पीड अप करा सामना प्लेस कर. 13 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. येणारे चेंडू 13 आणि गरज आहे 34 धावांची. व्हॉट अ बॅटल, व्हॉट अ मॅच. शेवटचा सामना आजच्या स्पर्धेतील प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक होतोय आणि प्रेक्षकांची मात्र आता उत्कंठा वाढवतोय. उत्कंठावर्धक सामना होतोय. एक्साइटमेंट सामना होतोय. हाय व्होल्टेज सामना या सायकांच्या शांत वातावरणामध्ये. लास्ट डिलिव्हरी. ओ गुड बॉलिंग. लेंथ, लाईन, पेस, पेसिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल, सुपर बॉलिंग. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ते आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. थोडंसं कठीण आहे. करायचं कारण आहे 17ची सरासरी कंप्लीट करायची आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. आणि अशी ते इंडिगोची फ्लाईट दीपापाडी इंटरनॅशनल एअरपोर्ट. जी हां चला टीम मिटिंग आता नको आहे प्लीज. कारण तेजसमध्ये सातत्याने आमच्या मागे आहेत. ते आम्हाला सूचना करतात. खूप चांगलं ॲटमॉस्फिअर राहिलं. त्याच्याच मागच्या वर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये येऊ शकलो नाही माफी असावी. कारण 25 वरती 3 गडी बाद. आता समीकरण मात्र जेव्हा मोठा बाद झाला ते जल्लोष झालं तेव्हाच कळलं की सामन्यात कमबॅक करतो हा संघ. येणार चेंडू 12 आणि गरज 34 धावांची. कठीण आहे मात्र नॉट इम्पॉसिबल. चला 12 चेंडू 34 धावा. 17ची सरासरी प्रत्येक षटकामागे 12 चेंडू. मनीष करत 2 वरती. यज्ञेश ठाकूर 1 वरती गेले. दोघांमध्ये 3 धावांची पार्टनरशिप. 5 चेंडूचा सामना केला दोघांना आतापर्यंत. टार्गेट 59चे चेस करायचं आहे आणि रायगड प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये हा सामना रंगतोय. यस सँडी. थँक्यू सँडी. तुमच्या या प्रेमामुळे मागच्या वर्षी डी स्पोर्टला देखील समालोचन करण्याची संधी लाभली. यावर्षी येणाऱ्या दिल्लीला मोठी स्पर्धा होते. त्या स्पर्धेत देखील डी स्पोर्टला ती स्पर्धा होणार आहे. ती देखील आम्हाला तुमच्याच या प्रेमामुळे मिळाली. असंच भरपूर प्रेम असू द्या. सँडी डीजे असेल, आमचे 24 इव्हेंटचे लाईव्हचे मालक सन्माननीय मालक संदेश असतील, आमचे प्रेक्षक असतील, आयोजक असतील, सर्वांनी भरपूर प्रेम दिले आम्हाला. 25 वरती 3 गडी बाद. येणार चेंडू 12 आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 34. क्लोज एन्काउंटर. बघायचंय उद्या कोणता संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येईल आणि पुढच्या वर्षी कोणत्या संघाला वाट पाहावी लागेल रायगड प्रीमियर लीगच्या पर्वाची. 2 धुरंधर संघनायक. फ्लाईटचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय त्यामुळे फलंदाज देखील थोडंसं डिस्टर्बन्स होतंय. आता त्याला काहीच करू शकत नाही आपण कांचन. 12 चेंडू 34. फार महत्त्वाचं षटक आशिष परदेशी. भरपूर आशिष मॅन फ्रॉम बिंगारी. खूप चांगला अनुभव. रघु परदेशच्या निश्चित तालमीत घडलेला खेळू. रघु परदेशी देखील या स्पर्धेमध्ये आले होते ॲज अ गेस्ट. येणारे चेंडू 11 आणि 34 धावांची गरज. जसा मोठा बाद झाला तशा संघानं मात्र या संघावरती मात करण्याचा प्रयत्न केलाय. आत्मविश्वास उंचावलाय. ज्यावेळी रोहित करत नव्हतो विकेट बाद केला तदनंतर जे सेलिब्रेशन झालं कांचन तेव्हा वाटलं की 70% हा सामना त्यांच्या बाजूला झुकतो की काय. 11 चेंडू 34 धावा. वाटलं होतं क्लोज एन्काउंटर होईल मात्र नाहीये. अजूनही अपेक्षा बलकावली आहे. यावेळी स्वीप केला चेंडूला. स्वीप करत असताना आणि चेंडू सीमा पलीकडे येतोय. एक मोठा मनीष करत हातोडा याच नावाने ओळखला तो हा येतोय त्याच्या माध्यमातून षटकार. वॉट अ शॉट. 10 चेंडू आणि 28 धावा. ऍक्शन रिप्ले बघा. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे.
वॉट अ शॉट, बॉडीचा बॅलन्स बघा, कनेक्टिंग बघा, पिकअप चेंडूची लेन बघा किती लवकर ओळखली, खूप चांगला बॉडीचा बॅलन्स. 31 वरती 3 नाहीये चेंडूची लेन्स मात्र चांगली लाईन चुकते. नो बॉल. इट्स अ प्रेशर गेम आणि प्रेशर मुळे प्रेशर होऊ शकतोय येणाऱ्या चेंडूला आणि गरज आहे 27 धावांची. एखादा खेळाडू षटकार मारतोय तर तुम्हाला प्रेशराईज करतोय, ॲब्सोल्युटली नो डाऊट. का ज्याबद्दल मगाशी षटकार दाखवल्या फलंदाजानं, हातोडा ज्याला संबोधलं जातं, मॅन फ्रॉम नावा, यस नावा संघाचा खेळाडू आपण पाहतोय, नावा गावातील, आणि तो खेळाडू मैदानावरती. थोडंसं भीतीचं वातावरण, कारण हातोडा म्हटलं त्या खेळूला निकनेमच्या नावानं आणि तो कधीही फलंदाजी करू शकतोय. या संदेश आम्ही हेच सांगतो की स्पीडअप करा, वेळ वाया घालू नका. येणारे चेंडू आता मतदा आणि गरज आहे 28 धावांची. क्लोज एन्काउंटर 28 येणारे चेंडू खूप काही सांगून जाते. रबर बॉल्स क्रिकेट स्पर्धा शेवटच्या आज क्षणामध्ये आपण पाहतोय 6:45 वाजतात. अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. 10-28 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर स्टेट ड्राव जज करतोय, त्याच्या वाक्यामध्ये नाहीये चेंडू सीमा पलीकडं. 1 बॉल 4 रन. व्हॉट अ मॅच. नऊ चेंडू आणि 23 धाबा. मागच्या 3 चेंडूवरती आल्या त्या 11 धाबा तब्बल. एक षटकार, एक वाईट, एक चौकार. सामना बदललाय. हो सामना बदललाय. वातावरण बदललंय. हो वातावरण बदललंय. उत्कंठा वाढली. हो 100% उत्कंठा वाढली, एक्साइटमेंट वाढली आणि सामना होता हाय व्होल्टेज. 36 धाबा 3 गडी बाद. हातोडा चालवतोय. हातोडा चालवणार की बुलडोजर चालवणार संघावरती, या संघाला गारद करणार का, हा देखील प्रश्न निर्माण झालाय. येणारे चेंडू 23 धावांची अजूनही गरज आहे. वॉट अ बॅटिंग अँड वॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. रॅग प्रीमियर लीगचं पर्व दुसरं. प्रेक्षकांची उत्कंठा चिकेला पोहोचते. सायंकाळचं शांत वातावरण. सामन्यावरती मात्र पकड निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून. अक्षरशः आग लागते. वनवा पेटतो या सामन्यामध्ये. उत्कंठावर्धक सामना. वॉट अ मॅच. बॅट अँड पॅड मध्ये पायामध्ये चेंडू ठेवलाय. ऑन साइडला चेंडू दिशा दिली. याने मध्ये एकदा पुढे दिसण्याचा प्रयत्न नाहीये. हो नाही होकार नकार आणि मात्र नशिबाची देखील साथ. 2 धाबा पूर्ण केल्यात. सामन्याचं समीकरण बदललंय. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती मात्र 21 धाबांची. 8 चेंडू 21 धाबा. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. येणारे 2 चेंडू खूप काही सांगून जातील. येणारे 2 चेंडू त्या सामन्याचं संपूर्ण भवितव्य अवलंबून असणार आहे. येणारे 2 चेंडू पर्दाफाश करतील या सामन्याचं, की सामना बॅलन्स राहणार की सामना एकतर्फी होणार. 8 चेंडू 21 धाबांचा क्लोज एन्काउंटर. व्हॉट अ मॅच. मी ह्यासाठी म्हटलं होतं की सामना शेवटचा अत्यंत घातक आणि चांगला होणार, या शंका नाहीये. वेगवान गोलंदाजीची जलद गती वापर. फलंदाजाला मात्र बीट करत असताना डॉट डिलिव्हरी, एकच डॉट डिलिव्हरी फार महत्वाची होती. त्यामुळे समीकरण आता बदललंय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 21 धाबांची. 7 चेंडू 21 धाबा. त्यामुळे आता प्रत्येक चेंडू मागे 3 धाबांचं गणित तुम्हाला जुलवावं लागेल. हातोड्याची जशी स्ट्राईक चेंज झाली तसं मात्र थोडंसं प्रेशर निर्माण झालंय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 21 धाबांची. अशी स्पर्धेची वाटा बॉलिंग. चांगलं कमबॅक केल्यानंतर कारण 2 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल 11 धाबा दिल्या होत्या. एक षटकार, एक वाईट, एक चौकार. त्यातून मध्ये कमबॅक केलाय. फक्त चेंडूला स्टेअर करत असताना, दिशा देत असताना प्लेसमेंट पाहायला मिळणार ती एकच धाव आणि अशी ते षटक समाप्त होते. 4थं आता समीकरण उरलंय. 7 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावांची. 20 runs required from 6 delivery. So let's see who will be winner of this match and which team will be qualified for the Rugby Premier League 2026 for tomorrow. So let's see. The match is very high voltage. We are so excited. We want answer who will be winner of this match. 7 चेंडू 20 धाबा. Rugby Premier League 2026 सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार. सर्व आमच्या आयोजक कमिटी, सर्व आमच्या 24 इव्हेंटचे संदेश संपूर्ण टीम, कंचन पालकर ॲज अ स्कोरर, सँडी आणि सूरज आमचे डीजे मास्टर यांचे देखील विशेष आभार. जेपी पॅनल पवार तुमचे देखील आभार. चला एक षटक राहिला, उशीर नकोय. 20 धावांची गरज आहे. प्लीज उशीर नकोय. सातत्याने आम्ही सूचना करतोय. चला पाण्याची मागणी केली जाते, पाणी दिलं जाईल. चला 7 चेंडू 20 धाबा. सर्व प्रेक्षकांचा विशेष आभार. उद्या देखील यायला विसरू नका. काही स्पर्धा तुमच्यासाठी, खेळून ठेवली स्पर्धा खेळूंसाठी. चला सर्वांचे विशेष आभार आणि वळतोय सामन्याकडे. शेवटचे 7 चेंडू. आजची शेवटची ही मांदी आली. उद्या मात्र शेवटचा दिवस, याला विसरू नका. 7 चेंडू 20 धाबा. क्लोज एन्काउंटर, कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे बघायचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल, कोणता संघ उद्या स्पर्धेमध्ये येईल आणि कोणता संघ स्पर्धेतनं बाहेर फेकला जाईल.
याची उत्कंठा शिकेला पोहोचते. मजा आली सामन्यामध्ये, आम्ही देखील भरपूर एन्जॉय केलं या स्पर्धेला. आज सर्व आयोजकांचे विशेष आभार ज्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला यावर्षी देखील संधी दिली. मागच्या वर्षी आम्ही अवेलेबल राहू शकलो नव्हतो. सूर्यास्त होतोय, बघायचं कोणत्या संघाचा सूर्यासोबत सूर्यास्त होणार. 6 चेंडू 21, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि खूप चांगले साईट सीन देखील कव्हर केले जातात 24 इव्हेंटच्या माध्यमातून. पाण्याला खूप महत्व आहे. घेऊन गेला आकाश तारेकर यांचा मुलगा तुम्हाला पाहायला मिळतोय. ध्रुवला आपण पाहतोय. मला आठवते सचिन रमेश तेंडुलकर देखील पहिल्यांदा बॉल बॉय होता. पहिल्यांदा बॉल पुरवण्याचं काम करायचं, नंतर मात्र एक चांगला क्रिकेटर आणि त्यानंतर आपण पाहतोय 7 चेंडू 20 धाबा. ऑल दी बेस्ट. याचा आयोजक म्हणून ते काम करतात. ध्रुव तुझं देखील अभिनंदन. हा डगआउटमध्ये माहोल सध्या चिंतेच आहे, कारण सामना थोडासा फसलाय की काय. 7 चेंडू 20 धाबा. चला उशीर नको प्लीज मित्रांनो, भरपूर उशीर झालाय. तुम्ही जरी आता 7ला गेलात तरी का आयोजक मात्र 9ला जातील, डीजे मास्टर 9ला जातील, कॅमेरामॅन देखील 9ला जातील, त्यांचा ओव्हर टाइम होतो. चला 7 चेंडू 20 धाबा, सहकार्य करा. नाही जमलं, ऑन साईडला चेंडू आतमध्ये आलाय, फक्त बीट केलाय आणि चेंडूवरती जसे चेंडू निर्धाव जातील तशी मात्र अपेक्षा कमी होईल. 5 चेंडू 20 धाबा. आता प्रत्येक चेंडू मागे 4 धाबांची गरज. मगाशी 7-21, प्रत्येक चेंडू 3 धाबा, आता 5-20, प्रत्येक चेंडू मागे 4 धाबांची गरज. सामना फिरलाय, जसा मोठा बाद झाला तसा सामन्यामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले. लक्ष्यमच्या बाहेर दिशा भरकटतो की काय गोलंदाज हे देखील पाहणं. व्हाईटचा चेंडू पंचाकडनं घोषित केला जातोय. येणार चेंडू 5 आणि गरज आहे 19 धाबांची. इथूनही काही होऊ शकतंय. चला उशीर नको प्लीज, आम्ही वारंवार विनंती करतोय. तर आजच्या स्पर्धेमध्ये 4 लाख व्ह्यूअर्स यावेळी कंप्लीट झाले आहेत. अभिनंदन संपूर्ण आयोजक कमिटी, कारण 4 लाख लोकांनी स्पर्धा आज पाहिले एका दिवसामध्ये. यश आयोजकांचं संपूर्ण. आणि हा चेंडू सी बापालिकेला 7 धाबांसाठी. डगआउटचा आवाज येतोय, याचा अर्थ कमबॅक होतोय. व्हॉट अ मॅच. डीजे ज्या हातोड्याने या स्पर्धेमध्ये मात्र खूप चांगली कामगिरी केली, तो हातोडा सामना जिंकून देणार का. मॅनफॉर्म रेशमी खूप चांगली नाव आहे, माफ करा. 4 चेंडू 13 धाबांची गरज आहे. सामन्याचं समीकरण सातत्याने बदलत गेलं, सातत्याने कॉन्सन्ट्रेट बदलत गेलं मैदानावरती. कंचन हेच प्रेशर असतं सामन्यामध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 12 चेंडू 34, 11 चेंडू 34, 10 चेंडू 28, 10 चेंडू 27, 7 चेंडू 21, 7 चेंडू 20 आणि आता समीकरण उरलंय 4 चेंडू 13 धाबा. क्लोज एन्काउंटर. हातोडा जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत अजूनही संघाच्या अपेक्षा उंचावते, कर त्याच्यामध्ये क्षमता आहे हा सामना पलटवण्याची, फिरवण्याची. 4 चेंडू 13 क्लोज एन्काउंटर. ऑन साइडला स्वीप केला, चेंडूला पुढे सरकलाय, बॅकवर्ड स्क्वेअर गेजरला चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, रन गॅदर, पिकअप, ग्रिप अँड थ्रो. यावेळी मात्र चूक होते, चुका होतात, प्रेशर होते. हातोड्याला स्ट्राईक मिळणं हे संघासाठी फलंदाजाला लाभदायक आहे, मात्र गोल्यांसाठी घातक असू शकतोय. समीकरण बदललंय. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती 11 धावांची. व्हॉट अ मॅच. काय सामना. ज्या धाबा एका षटकामध्ये 11 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्या धाबा आता उभा राहायच्या आहेत. जर हा सामना हातोड्यानं जिंकला तर रायगड प्रीमियर लीग मध्ये येणारे कित्येक वर्ष हेच प्रेक्षक खेळाडू कधी विसरू शकणार नाहीयेत. का ज्या पद्धतीने तो खेळलाय, ज्या पद्धतीने संघाची कामगिरी दाखवली होती, मोठ्या बाद झाल्यानंतर संघाची जबाबदारी स्वीकारली आणि आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय, आपल्यामध्ये किती धमक आहे, आपल्यामध्ये किती क्षमता आहे, आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय हे दाखवले हातोड्यानं. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती 11 धाबांची. सायंकाळचं सौंदर्य निश्चित खुलवून सोडलंय फलंदाजानं. 3 चेंडू 11 धाबा. येणारा प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतोय. मजा आली सामन्यामध्ये. वाट मॅच. ऑन साइडला फेकून दिलाय. हा चेंडू जवळ पनवेल मध्ये जातोय आणि विसावतोय 6 धाबांसाठी. आणि युवा कॅच देखील घेतला. प्रेक्षक विनंती आपण देखील या, तुम्हाला देखील पार्टी दिला येईल. 2 चेंडू आणि 5 धाबा. यस संडे. तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. हातोड्याची फलंदाजी आवडली असेल ते मित्रांनो. व्हॉट अ बॅटिंग.
काय फटकेबाजी दाखवली मैदानावरती. येणारे चेंडू 2 आणि 5 धाबांची गरज आहे. आता मी म्हणेन फक्त 5 धाबा यासाठी, कारण हातोड्यासाठी या 5 धाबा फार कमी आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. मगाशी विकेट किपरनं गॅदरिंग उशिरा केली, त्यामुळे स्ट्राईक हातोड्याला मिळाले आणि त्यामुळे हातोड्यानं खूप चांगली फटकेबाजी दाखवली. डीजे 2 चेंडू 5 धाबांची गरज. हातोड्यानं मात्र अक्षरशः आग लावली मैदानावरती. वनवा पेटवला संघाच्या वातावरणामध्ये. येणारे चेंडू 2 आणि गरज होती 5 धाबांची. क्लोज एन्काउंटर. प्रवेश कोहली सारखे पर्याय होते, त्यानंतर सूरज केने सारखे पर्याय होते, अंकेश सारखे पर्याय होते. मात्र गोलंदाजी मध्ये पर्याय रोहितच निवडला. बघायचं रोहित हा सामना थांबवणार की हातोडा सामना जिंकणार. 2 चेंडू 5 धाबा. 6000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्या जोडले गेलेत या सामन्यासाठी. या शेवटच्या क्षणामध्ये अशीच उत्कंठा वाढू द्या, कारण सामना खूप चांगला होतोय. आयवा कॅच स्वीकारला त्यासाठी 500 पारितोषिक. 2 चेंडू 5 धाबा. हातोडा मैदानावरती क्लोज फिल्डिंग लावण्यात यश आपल्याला बघायचंय. गोलंदाज की फलंदाज. आणि या दरम्यान षटकर. व्हॉट बॅटिंग फ्रॉम द हातोडा. एकदा जोरदार त्याला हातोड्यासाठी. आज की शाम हातोडा के नाम. काय हातोडा चालवला मैदानावरती आणि समोरच्या संघावरती मी म्हणेन अक्षरशः बुलडोजर चालवलाय आणि सामना जिंकलाय. एक अधिक किल्ला लढवलाय. हातोड्यानं 35 धाबा कुठल्यात. 15 चेंडू मध्ये उवाटा बॅटिंग. जबरदस्त फटकेबाजी. चुंबन घेतलंय बॅटला. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलं त्या या फलंदाजानं. 15 चेंडू 35 धाबा. मनीष घरात उर्फ हातोडा. ग्रेट बॅटिंग मनीष. मन जिंकली सर्वांची मन जिंकली. कोण विश्वास ठेवेल या सामन्यावरती की समीकरण होतं 12-34 समीकरण. 1 चेंडू राखून दणदणीत विजय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. 34 धाबांची गरज होती. 5 चेंडू मध्ये 20 धाबा. प्रत्येक चेंडू 4 धाबांची गरज होती. 7 चेंडू मध्ये 21 ची गरज होती. अशा परिस्थितीत सामना जिंकलाय. सर्वांचं खूप खूप आभार. हो वाटतं सेलिब्रेशन. ही शेवटची रिॲक्शन बघा त्याची. येस मॅन ऑफ द मॅच साठी हातोडा. आपण या फोटो सेशन नंतर करूया, कारण आयोजकांना मोकळं करूया. सर्वांचं पुन्हा एकदा आभार मित्रांनो. सर्व प्रेक्षक आमचे 24 इव्हेंट्स लाईव्ह इव्हेंट डीजे सूरज आणि सँडी, त्यानंतर कांचन पालकर, आमचे सर्व समालोचक. मयूर शेठ गरज यांच्याकडनं हातोड्यासाठी आले ते रोख रक्कम 5000 रुपये. येस मुकेश, मजा आली आज. एन्जॉय केला आम्ही देखील. खूप मजा आली खरंच. कारण ज्या पद्धतीने सामने रंगले, स्पर्धा रंगली, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. चला प्लीज हातोडा लगेच आहे, कारण मॅन ऑफ द मॅच देऊन तुम्हाला सन्मानित करू. तर उद्या रायगड प्रीमियर लीग मध्ये आम्हाला बिर्याणी, रॉयल बिर्याणी पुरस्कृत केलेले सन्माननीय आदर्श स्पोर्ट्स पनवेल, त्यांचं नाव काय, अब्दुल भाई यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मैच अपॉर्चुनिटी. वेलकम अब्दुल भाई, स्वागत है आपका. काफी बड़ा दिल है आपका, स्वागत है. का रॉयल बिरयानी सभी दर्शकों के लिए अब्दुल भाई इनके ओर से स्वागत है आपका. अब्दुल भाई बड़ा दिल है आपका. मनीष प्लीज, हथौड़ा प्लीज.